श्री स्वामी समर्थ. मी आणि माझे स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नवीन वर्षाची सुरुवात झालेलीच आहे. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत येत असतो. शास्त्रानुसार या मकर संक्रांतीचं नेमकं रहस्य काय आहे, तर सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा त्याला आपण मकर संक्रांत म्हणत असतो. मकर संक्रांती दिवशी जे नववधू असतात, नवीन लग्न झालेलं असतं, त्यांच्यासाठी हा सण खूपच सौभाग्याचा असतो, खूप आनंदाचा असतो. या दिवशी महिला साजशृंगार करून आपले सौभाग्य वाढावे व आपल्या घरामध्ये वैवाहिक जे काही जीवन आहे, घरामध्ये सुखशांती समाधान लाभावे यासाठी हे मकर संक्रांतीचे व्रत करत असतात. आता यामध्ये महत्त्वाचं काय असतं की या दिवशी कोणत्या रंगावर ही संक्रांत जात असते. यंदाच्या संक्रांतीला या रंगाची साडी किंवा या रंगाच्या बांगड्या तुम्ही चुकूनही घालू नका. जो शुभ रंग आहे त्याच शुभ रंगानुसार आपण ते वस्त्र, साडी किंवा बांगड्या हा घातला पाहिजे. बघा, या दिवशी महत्त्वाचं काय आहे की मकर संक्रांतीला देवीने हा पिवळा रंग धारण केलेला आहे. पिवळा रंग या मकर संक्रांतीला 2025मधील येणारी जी काही मकर संक्रांत आहे त्याला पिवळा रंग वर्ज्य आहे. मकर संक्रांत ही 15 जानेवारी 2025ला येत आहे. याच पद्धतीने काळ्या रंगाची साडी या दिवशी तुम्ही नक्कीच घालू शकता. काळ्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीला आवर्जून घातली जाते. शास्त्रानुसार काळा रंग या मकर संक्रांती दिवशी खूपच शुभ मानला जातो आणि अनेक जण या मकर संक्रांतीला काळा रंग या दिवशी आवर्जून घालत असतात. याचा परिणाम असा असतो की या थंडीच्या दिवसामध्ये काळा रंग हा उष्णता शोषून घेण्याचं काम करत असतो. म्हणून शक्यतो जरी नवविवाहित स्त्रिया असतील, हा सणाचा दिवस असेल तरी पण या सणाला शुभ रंग हा काळाच आवर्जून घातला जातो. त्याचबरोबर आता हा पिवळा रंग तर वर्ज्य आहे. पिवळ्या रंगाचे कोणतेही शेड्स असतील किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतील तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये घालायच्या नाही आहेत. या दिवशी कोणताही रंग चालेल पण पिवळा रंग तुम्हाला चालणार नाही. या दिवशी तुम्ही काळ्या रंगाची साडी घालू शकता किंवा हिरवा असेल किंवा केशरी असेल, लाल असेल, अशा प्रकारच्या रंगाच्या साड्या या तुम्ही घालू शकता. आता ह्या मकर संक्रांतीमध्ये महत्त्वाचं आहे की आपण जे काही काळ्या रंगाच्या साड्या असतील किंवा हिरव्या रंगाच्या साड्या असतील किंवा केशरी रंगाच्या साड्या घालू शकता. त्याचबरोबर कधी आपण काय करत असतो, त्याच रिलेटेड मॅचिंग जे काही अलंकार असतील तर ते पण घालत असतो. त्याचबरोबर तुम्ही बांगड्या वगैरे असतील तर त्या बांगड्या घालत असता. तर जशा पद्धतीनं कलर आहे तर कधी तुम्ही कलरनुसार पण बांगड्या हे घालत असतात. आता आपण काय म्हणतो की आता या दिवशी शुभ कोणत्या बांगड्या आहेत की या दिवशी तुम्ही घालायच्या आहेत. तर शुभ बांगड्या कोणत्या? शुभ रंगाच्या बांगड्या तर हिरव्या रंगाच्या बांगड्या या दिवशी खूपच शुभ मानल्या गेलेल्या आहेत. यासाठी तुम्ही या दिवशी शुभ रंगाच्या बांगड्या म्हणजेच हिरव्या बांगड्या घातल्या तरी काहीही हरकत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या संक्रांती तुम्हाला खूपच भरभराटीची जाओ, उत्साहाची जाओ आणि तुमचे जे काही घरातलं वातावरण असेल ते खूप आनंददायी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.